नमस्कार, मी शिल्पा. लक्षवेध या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. आणि आजचा आपला विषय जरा वेगळा आणि लक्षवेधकच आहे. आताची बदलती जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि अनुवंशिकता या कारणामुळे जगभरात लठ्ठपणा या समस्येने लोक ग्रस्त आहेत. आज लाखो व्यक्ती लठ्ठपणाचा सामना करत आहेत. लठ्ठपणामुळे हृदयविकार, फॅटी लिव्हर, डायबिटीस यासारखे गंभीर आजार होण्याचे प्रमाण वाढलं आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायाम, डाएट, जिम, वर्कआउट अशा गोष्टी करण्याकडे अनेकांचा कल असतो. पण यामुळेही वजन लवकर नियंत्रणात येईलच असं नाही. अशा वेळी डॉक्टर वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आता बेरेटिक शस्त्रक्रियेचा अवलंब केला जातो. वजन कमी करण्यासाठी ही शस्त्रक्रिया किती सुरक्षित आहे आणि त्याचे दुष्परिणाम देखील होतात का, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आजचा आपला विषय आहे बेरेटिक सर्जरी, लठ्ठपणा कमी करण्याची शस्त्रक्रिया. या विषयावर आपल्याशी चर्चा करणार आहेत बेरेटिक सर्जन डॉक्टर सदाशिव चौधरी. नमस्कार डॉक्टर. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. डॉक्टर सदाशिव चौधरी हे मुंबई, भारतातील आघाडीचे आणि प्रतिष्ठित सर्जन आहेत. त्यांना भारत आणि बेल्जियम मधील नामांकित संस्थांमधून शिक्षणासह शस्त्रक्रियेचा 15 वर्षांचा एकत्रित अनुभव आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी 5000हून अधिक लेप्रोस्कोपिक प्रक्रिया केल्या आहेत आणि बेरिएट्रिक म्हणजेच वजन कमी करणं या देखील शस्त्रक्रिया त्यांनी केल्या. त्याचबरोबर लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया जसं की लेप्रोस्कोपिक पित्ताशय काढणं, तसेच लेप्रोस्कोपिक अपेंडिक्स शस्त्रक्रिया करणे, गॅस्ट्रो अंतरक्रिया म्हणजेच गॅस्ट्रो इंटेस्टाईन यांसारख्या विविध शस्त्रक्रिया क्षेत्रात त्यांनी प्रावीण्य प्राप्त केले. डॉक्टर चौधरी यांनी केईएम रुग्णालयात प्राध्यापक म्हणून काम केले, जे भारतातील सर्वोत्तम आणि उत्कृष्ट वैद्यकीय संस्था म्हणून ओळखले जाते. विविध संस्थांद्वारे त्यांना भाषण देण्यासाठी आणि शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक देण्यासाठी देशभरातून आमंत्रित केले जातं. देशभरातील अनेक शल्यचिकित्सकांना नवीन शस्त्रक्रिया तंत्र प्रशिक्षण आणि शिकवण्यात त्यांचा सहभाग आहे. प्रगत लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेतील कौशल्यासाठी डॉक्टर चौधरी हे खूपच प्रसिद्ध देखील आहेत. तुम्हाला सुद्धा आमच्या या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर आम्ही दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून नक्कीच सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचा ध्वनी क्रमांक आहे 9082839038. नमस्कार डॉक्टर. लक्षवेध कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. लठ्ठ लोकांना वजन कमी करण्यासाठी बेरेटिक शस्त्रक्रिया किती उपयुक्त आहे याविषयी आपण जाणून घेणारच आहोत. त्याआधी लठ्ठपणा म्हणजे काय आणि तो कशाने होतो आणि त्यासाठी काय करावे लागते, काय सांगाल डॉक्टर? लठ्ठपणा नेमकं काय हो आणि तो मोजायचं कसा? आता एखादाच फार चांगला दिसतो, उंच आहे, पण म्हणणार की अरे माझं वजन 90 किलो आहे, 100 किलो आहे, मग तो लठ्ठ आहे का? किंवा एखादा माणूस फार बुटका असतो पण त्याचं वजन कमी जास्त असेल तर त्यावेळेस आपण म्हणणार का त्याला तो लठ्ठ आहे? तर सामान्य फक्त दिसण्यावरती आपण लठ्ठपणा मोजू शकत नाही किंवा त्याला एक क्वांटिफाय नाही करू शकत. त्यासाठी आपण सायंटिफिकली डिझाईन, ज्याला आपण म्हणतो असं एक बॉडी मास इंडेक्स असा एक फॉर्म्युला असतो. हा बॉडी मास इंडेक्स म्हणजे ठोकळ मानाने सांगायचं तर वेट डिवायडेड बाय हाईट इन मीटर स्क्वेअर, म्हणजे प्रत्येक मीटर स्क्वेअर तुमच्या भागावर, शरीराच्या भागावर किती वजन आहे हे त्याचं एक साधारणतः हा फॉर्म्युला असतो. या फॉर्म्युला अनुसार जर त्याचं उत्तर हे तुमचं 18च्या खाली असेल, 18.5च्या खाली, तर म्हणजे तुम्ही अंडरवेट आहात, म्हणजे तुमचं वजन हे पूर्ण नाहीये. ते 18.5 ते 25 असेल तर याचा अर्थ तुमचं वजन हे नॉर्मल आहे किंवा नॉर्मल BMI आहे. 25 ते 30 जर तुमचा BMI असेल तर याचा अर्थ तुम्ही ओव्हरवेट आहात. आणि जर तुमचा BMI हा 30च्या पुढे गेलेला आहे याचा अर्थ तुम्ही लठ्ठ किंवा ओबेस आहेत. याच्यामध्ये सुद्धा कॅटेगरी आहेत. 30 ते 35 क्लास 1, 35 ते 40 क्लास 2 आणि 40च्या वरती क्लास 3 म्हणजे सुपर ओबेस असा हा प्रकार आहे. तर BMI हा एक साधारण एक आपण ज्याला म्हणतो परिमाण आहे मोजण्याचं, लठ्ठपणा मोजण्याचं. तर आपलं BMI जर मग तसा 30च्या वरती असेल तर तुम्ही लठ्ठ आहात. ओके. मग हे कमी करण्यासाठी काय उपाय सांगाल? ओके.
सो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि तुम्ही अगोदरही सांगितलं, वजन कमी करण्यासाठी हे भरपूर आपण सगळ्या गोष्टी करत असतो. डाएट, जिम, एक्सरसाइज आणि मेडिसिन्स, बऱ्याच प्रोसिजर्स आहेत. पण या प्रत्येकाने आपल्याला यश येतच असं नाही. आणि जर आपण काही थोड्याफार प्रमाणानंतर वजन कमी जरी करू शकलो तरी ते आपल्याला टिकवून ठेवता येतं का, ते आपल्याला बघणं जास्त गरजेचं आहे. तर म्हणून आपण फक्त वजन कमी करण्यापेक्षा वजन कमी करणं आणि ते केलेलं वजन सातत्याने कमी करून ठेवणं किंवा टिकवणं हे जास्त महत्त्वाचं असतं. पण बऱ्याच वेळा असंही होतं डॉक्टर की सगळं जिम किंवा वर्कआउट, डाएट सगळ्या गोष्टी करूनही वजन नियंत्रणात येतच नाही. मग त्यासाठी त्यांनी काय करावं? ओके, सो बेसिकली आपले सगळे प्रयत्न जर संपले असतील आणि ज्यानंतर की आपल्याला काही केल्या यश मिळत नसेल तर बेरॅट्रिक सर्जरी हा त्यावरचा एक चांगला आणि उत्तम उपाय आहे. डॉक्टर, आता आपण बेरॅट्रिक सर्जरी विषयी बोललात, तर ही बेरॅट्रिक सर्जरी म्हणजे काय, ही काय प्रक्रिया आहे, काय सांगाल? सो बेरॅट्रिक सर्जरी, आता त्याला आपण मेटाबॉलिक सर्जरी असंही म्हणायला लागलेलो आहोत. ओके, तर बेरॅट्रिक सर्जरी म्हणजे की ज्या सर्जरी आपण लठ्ठपणा कमी करण्यासाठी वापरतो त्या सर्जरींचा समूह आहे, त्याला आपण बेरॅट्रिक सर्जरी म्हणतो. ओके, ही एक मोठी अम्ब्रेला आहे, ही मोठी छत्री आहे. त्या छत्रीखाली बऱ्याच सर्जरीज येतात, जसं स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी, गॅस्ट्रिक बायपास, वन अनास्टोमॉसिस गॅस्ट्रिक बायपास आणि असे बरेच प्रकार ह्या सर्जरीमध्ये येतात. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे की ही बेरॅट्रिक सर्जरी ही आत्ताचा प्रकार नाही आहे. ओके, हे जनरली 1940-50 पासून हा प्रकार चालू आहे. ओके, पण जेव्हापासून हे सर्जरी लॅप्रोस्कोपीद्वारे किंवा मिनिमल इन्व्हेसिव्ह वेद्वारे ज्याला म्हणू आपण, तर करायला सुरुवात झाली आणि बेरॅट्रिक सर्जरीने खूप नवीन जन्म घेतला. म्हणजे आज कोणाला वजन कमी करण्यासाठी पूर्णपणे पोट कापून घेण्यासाठी गरज नसते किंवा मोठ्या इन्सिजनची किंवा मोठ्या स्कार्सची गरज नसते. तर ते आपल्याला दुर्बिणीने किंवा रोबोटने आपल्याला ती करता येते. आणि म्हणून ह्या बेरॅट्रिक सर्जरीचा नवीन उदय झाला. पण ही शस्त्रक्रिया किती सेफ आहे, काय सांगता येईल? बेरॅट्रिक सर्जरी ही किती सेफ आहे याचं उत्तर मी तुम्हाला असं सरळपणे नाही देणार. ओके, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही रस्त्यावरनं जात असाल तर रस्त्यावरनं गाडी चालवणं किती सेफ आहे? नाही सांगता येत, बरोबर आहे. त्याचप्रमाणे पण काही मानाने आपण जर म्हटलं की मी एक चांगल्या प्रकारची गाडी आहे, ती चांगल्या वेगाने मी एक लिमिटेड स्पीडमध्ये चालवणार आणि वाहनांचं आपलं जे आहे रस्त्याचं नियमांचं पालन करून मग जर ती मी गाडी चालवणार असेल तर मला रस्त्याने जाणं हे सेफ आहे. त्याच प्रकारे कुठलीही सर्जरी करताना आपण त्याच्या नियमांचं पालन केलं आणि योग्य त्या माणसांसाठी ती सर्जरी केली तर ती नक्कीच सेफ आहे. पण ही शस्त्रक्रिया नेमकी कोणत्या व्यक्तीने, किती वजनाच्या व्यक्तीने करावी? तो आपण जर तुम्ही म्हटलात की सगळ्यांना मला बारीक व्हायचं आहे म्हणून मी सगळ्यांसाठी ही सर्जरी करावी, तर सगळ्यांसाठी हे ऑपरेशन किंवा सर्जरी हे नसते. ओके, तर त्याच्या काही संस्था आहेत, तर त्यांनी हे त्याच्या काही क्रायटेरियाज किंवा गाईडलाईन्स ज्याला म्हणतो आपण, तर त्या लागू केलेल्या आहेत. त्यानुसार की ज्यांचं BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स हे 35पेक्षा जास्त आहे अशा लोकांसाठी हे ऑपरेशन करता येतं. आणि अजूनही जर समजा ज्यांचा BMI हा 30 किंवा पेक्षा जास्त आहे आणि त्याचबरोबर त्यांना डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा स्लीप ॲपनिया अशा प्रकारचे आजार आहेत, अशा प्रकारच्या आजारांमध्ये ज्यांचा BMI हा 30पेक्षा सुद्धा जास्त आहे त्यांना सुद्धा ही सर्जरी करता येईल. नक्कीच डॉक्टर, आपण बॅरेट्रिक शस्त्रक्रियाविषयी खूप छान माहिती सांगितली, पण या व्यतिरिक्त दुसरे कोणते पर्याय आहेत का ज्याने वजन कमी होऊ शकेल, काय सांगता येईल? वजन कमी करण्यासाठी आपल्याकडं भरपूर उपाय असतात. ओके, सो वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे की आपला कॅलरी इनटेक हा कमी करणं आणि असलेला कॅलरी एक्सपेंडिचर हा वाढवणं. ओके, सो सोप्या भाषेत आपल्याला जर सांगायचं झालं तर आपण जेवढं खातो त्यापेक्षा आपलं कॅलरी एक्सपेंडिचर हे जर जास्त झालं तर तेव्हा आपलं वजन हे कमी होणार आहे. हे साधं गणित आहे. ओके, तर त्यासाठी आपल्याला काय काय उपाय करता येतात ते आपल्याला सगळे करायला लागतात. त्यासाठी डाएट करणं म्हणजे कमी खाणं असं नाही. ओके, डाएट करणं म्हणजे योग्य ते खाणं, त्याला आपण डाएटिंग म्हणूयात. ओके, तर त्याप्रमाणे योग्य तो आहार घेणं. ओके,
घेतलेल्या आहारामध्ये जेवढ्या कॅलरीज आहेत त्यापेक्षा जास्त कॅलरीज ते आपल्या खर्च होतील याप्रमाणे एक्सरसाइज करणं म्हणजे कॅलरी एक्सपेंडिचर, तेव्हा आपलं वजन होतं. त्याचबरोबर आपण डाएट, एक्सरसाइज, जिम, वर्कआउट्स हे सगळं सोडून त्याच्यानंतर लोक बरेचदा विचारतात की डॉक्टर काही याच्यावर काही औषध आहे का हो? ओके, काही गोळ्या घेतल्या, इंजेक्शन घेतलं की माझं वजन कमी होणार आहे का? तर येस, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीने गेल्या 100 वर्षात यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. ओके, या वजन कमी करण्यासाठी बरेच औषधं आली आणि गेलीही. ते त्यांच्या साईड इफेक्ट्समुळे बाजारातनं नाहीशी झाले, कारण की त्यांच्या होणाऱ्या इफेक्टपेक्षा साईड इफेक्ट्स हे खूप जास्त असतात. ओके, तर आताही सध्या आपल्याकडं काही औषधं अवेलेबल आहेत. उदाहरणार्थच द्यायचंच झालं तर सिमाग्लुटाइड, म्हणजे आता ते सध्या आपल्या भारतात ओरल फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. ओके, तर त्याचप्रमाणे त्याचे इंजेक्शन्सही अवेलेबल आहेत. ते सध्या भारतात अवेलेबल नाही, तर आठवड्यातून एक इंजेक्शन घेणं. तर असे काही औषधं अवेलेबल आहेत. पण त्याच्याबद्दलचा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे आपण जोपर्यंत ही औषधं घेतो तोपर्यंतच आपलं वजन हे नियंत्रणात राहतं. ओके, त्याचबरोबर त्यांचे लॉंग टर्म साईड इफेक्ट्स हे आपल्याला अजून सध्या माहीत नाही आहेत. ओके, आणि तिसरी गोष्ट म्हणजे की बेसिकली हे वजन कमी करण्यामध्ये यांना एक लिमिटेशन्स आहेत. ओके, म्हणजे ह्या औषधांनी किंवा कुठल्याही गोष्टींनी होणारा वजन किंवा वेट लॉस हे जे आहे हे याला प्रमाण आहे. ओके, तर आपण जर उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर म्हणजे की एक 100 किलोच्या माणसांमध्ये एक साधारणतः आपण 10% वेट लॉस म्हटला तरी फक्त त्याचं एक औषधांनंतर एक 10 ते 15% फक्त 10-12 किलो हे वजन कमी होऊ शकतं. आणि ते सुद्धा आपण जोपर्यंत ते औषधं घेत आहेत. ओके, त्यानंतर आपण बरेच नवीन प्रोसिजर्स, एंडोस्कोपिक प्रोसिजर्स पण आता सध्या बाजारात आहेत की ज्यामध्ये आपण बलून हा एक प्रकार आहे, एंडोस्कोपिक बलून किंवा स्वॅलोएबल बलून. ह्या प्रकारामध्ये असं असतं की आपण एंडोस्कोपी करून आपल्या शरीरामध्ये पोटामध्ये एक बलून ठेवतो की जो पाण्याने भरलेला असतो किंवा तो आपोआप गिळल्यानंतर पाण्याने भरला जातो. त्याला आपण काय म्हणतो की बाहेरनं जाऊन एक कृत्रिम पदार्थ, त्याला बेझोआर म्हणतो आपण, तसं पोटामध्ये एक ठेवतो की जेणेकरून सतत आपल्याला फुलनेस किंवा जे पोटामध्ये की माझ्या पोटात काहीतरी आहे आणि मला खाण्याची गरज नाही अशी एक भावना उत्पन्न होते. तर त्यामुळे आपण कमी खातो किंवा ऑलरेडी पोट फुल असल्यामुळे किंवा भरलेलं असल्यामुळे त्या बलूनने आपण कमी प्रमाणात खातो आणि आपलं वजन कमी होतं. असे एक साधा बलून असतो. पण ह्या बलून प्रोसिजर जरी एंडोस्कोपिक प्रोसिजर सोपी असली तरी सुद्धा यामध्ये एक गोष्ट असते की ह्या बलूनचं जे एज म्हणतो आपण, तर लाईफ म्हणतो, हे फक्त 6 महिने ते वर्षभर असतं. ओके, आणि ते 6 महिने वर्षभरानंतर एकदा बलून निघाल्यानंतर किंवा काढून टाकल्यानंतर की आपल्याला परत ती एक तर प्रोसिजर करायला लागेल किंवा वजन हे परत येणार किंवा त्याचा जे इफेक्ट्स आहेत ते निघून जाणार. तर हे बलून्सचा हा असा प्रकार असतो आणि त्याची जी किंमत असते ती ऑलमोस्ट एका सर्जरी एवढीच त्याची किंमत असते. नक्कीच डॉक्टर, आपण आतापर्यंत जे पण उपाय सांगितलेत, बलून शस्त्रक्रिया आणि डाएट, व्यायाम, या सगळ्या गोष्टी एखादा कोणी व्यक्ती करतही असेल आणि करतोय पण तरीसुद्धा त्याची इच्छा नेहमी खाण्याची होती, आणि यामागचं काय कारण होतं? म्हणजे इच्छा असूनही तो डाएट करू शकत नाही. करेक्ट. सो तुम्हाला मी जर थोडंसं शास्त्रीय भाषेत किंवा मेडिकल लँग्वेजमध्ये मी आता थोडंसं सांगतो. आपण एखादी गोष्ट खात असतो, एक तर आपलं मन भरलं, ओके, किंवा आपल्याला आतून समजलं की ओके आता माझं पोट भरलेलं आहे बाबा, आता 4 चपात्या झाल्या, मी आता 5वी खाऊ शकत नाही, हे असं वाटतं की आपला ब्रेनच किंवा आपण स्वतःला सांगतो आता याच्या पुढं मला खायलाच जमणार नाही, ते कितीही आवडीचं असलं तरी. ओके, तर याच्या मागे सायन्स आहे. ओके, सो आम्ही ज्याला गट ब्रेन ॲक्सिस असं म्हणतो. ओके, म्हणजे एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर आपले पोट किंवा जठर जे असतं की एका प्रमाणात ती पिशवी ताणली गेली की त्याच्यानंतर आपल्या ब्रेनला सिग्नल जातो की बाबा आता ही पिशवी ताणली गेलेली आहे, इट हॅड गॉट स्ट्रेच्ड, तर आता आपण खाणं थांबवूयात. ओके, ज्या वेळेस आपण डाएटिंग करत असतो त्यावेळेस आपण ज्यावेळेस कमी खातो त्यावेळेस ही पिशवी स्ट्रेच होत नाही
आणि त्यामुळे आपल्या शरीरात जे ग्रेलिन नावाचं एक जे हार्मोन असतो की जे आपण याला म्हणतो हंगर हार्मोन, या गोष्टी आपल्या शरीरात तोपर्यंत सिक्रेट होतच असतात. त्यामुळं आपल्याला सातत्याने खाण्याची इच्छा निर्माण होते. आणि आपण जरी डायटिंग मन कंट्रोल करून जरी केलं तरी थोड्या दिवसांनंतर ते आपल्याला कंट्रोल होत नाही आणि मग आपण पुन्हा त्या पद्धतीने खायला लागतो. वर्ल्ड रिसर्च जनरली आपल्याकडं आहे की जेवढं रिसर्च आपल्याकडे आहे त्यानुसार असं कळतं की फक्त डाएट आणि एक्सरसाइजने फक्त 3% लोक हे वजन कमी करू शकतात आणि ते सातत्याने टिकवू शकतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूला उदाहरणं आपल्याला मिळतात की अरे त्याने जिम केली, त्याने डाएट केलं, एक्सरसाइज केलं, त्याचं वजन 3 महिने एकदम कमी झालं. अरे नाही रे, पण आता तो मागच्या महिन्यापासून ना थोडासा जाड झाला आहे. ओके, त्याचं कारण हे असतं की परत एक ह्युमन टेंडन्सीमुळे आपल्या मानसिक याच्यामुळे की ब्रेन आपल्याला कंट्रोल करू देत नाही आणि आपण पुन्हा खायला लागतो आणि आपलं वजन हे वाढतं. आणि इथेच बेरियाट्रिक सर्जरी या सगळ्या गोष्टींवरती मात करते. डॉक्टर, आपण आता बेरियाट्रिक शस्त्रक्रियाविषयी बोललात. ही शस्त्रक्रिया करण्याची कशी प्रक्रिया आहे? बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं हे लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक या पद्धतीने केली जाते. ओके, या सर्जरीचे ना मुख्यत्वे दोन प्रकार असतात. ओके, ह्या 2 प्रकारांमध्ये ज्याला आपण रिस्ट्रिक्टिव्ह आणि मालॲब्सॉर्प्टिव्ह असे 2 हे प्रकार असतात. आता रिस्ट्रिक्टिव्ह म्हणजे थोडक्यात काय की एखादी गोष्ट तुम्ही आता खाणार आहात किंवा कुठलीही गोष्ट आतमध्ये येण्यापासून आपण त्याला रिस्ट्रिक्शन देणार आहोत, म्हणजे रोखणार आहोत. ओके, तर स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी हा एक असा प्रकार आहे की मेनली रिस्ट्रिक्टिव्ह ज्याला म्हणतो. तर आपण आपल्या शरीरातला जे स्टमक असतं शस्त्रक्रिया करून 90% भाग जो असतो हे आधुनिक स्टेपलर्स किंवा ज्याला आपण म्हणता येईल किंवा इन्स्ट्रुमेंट्सद्वारे आपण ते कापून शिवून बाजूला काढून टाकतो. हे सगळं दुर्बिणीने होतं. त्यानंतर जर समजा एखाद्या त्या पोटामध्ये 1 लिटर साधारणतः फ्लुइड मावणार असेल तर आपण त्याची कॅपॅसिटी हे साधारणतः एक 90% 80-90% कमी करून एक 10-15% त्याच्यावरती राहते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जर 1 लिटर पाणी पिल्यानंतर जर पोट भरणार असेल तर ते आता फक्त 150 ml पाणी पिल्यानंतर ते पोट भरणार आहे. ती पिशवी स्ट्रेच होणार आहे आणि तो सिग्नल ब्रेनला जाणार आहे, बस आता मला नाही खायचं. तर हिअर आपण ज्याला सटायटी म्हणतो किंवा समाधान म्हणतो खाल्ल्याचं, तो हा फॅक्टर महत्त्वाचा इथं येतो. आणि आपण एक सस्टेन्ड वेट लॉस की म्हणजे एक सातत्याने असणारं वजन कमी झालेलं आपल्याला बघायला मिळतं. मालॲब्सॉर्प्टिव्ह प्रोसिजर म्हणजे मालॲब्सॉर्प्टिव्ह प्रोसिजर म्हणजे की जेणेकरून की आपल्या शरीरामध्ये खाल्लेलं जे अन्न असेल ते कमी प्रमाणामध्ये आतड्यांमध्ये ॲब्सॉर्ब होतं, म्हणजे की कमी प्रमाणात शोषलं जातं. त्याने करून की मिळणारे न्यूट्रिएंट्स किंवा कॅलरीज असतात ते कमी होतात. ओके, म्हणजे खाल्लं जरी 100 असलं आणि त्याच्यातनं मिळणारं आपल्याला 90 जर असेल नॉर्मल सिच्युएशनमध्ये, तर ह्या सिच्युएशनमध्ये आपल्याला फक्त 20-25% ते जे मिळणार आहे. ओके, त्यासाठी आपण काय करतो, एक पोटाचा छोटासा भाग बनवून एक पाऊच बनवतो. ते रिस्ट्रिक्टिव्ह मोडचं काम करतं आणि आतडी डायरेक्टली त्या पाऊचला जोडल्यानंतर, छोटी आतडी त्या पाऊचला जोडल्यानंतर की साधारणतः एक 5 फुटापर्यंत म्हणजे 150 सेंटीमीटरची आतडी ही बायपास होते. ओके, आणि खाल्लेलं अन्न डायरेक्टली पुढच्या आतडीमध्ये सरकतं आणि तिथं ॲसिड आणि बाईल मिक्स झाल्यानंतर हे अन्न शोषण व्हायला किंवा ॲब्सॉर्ब व्हायला सुरुवात होते. नक्कीच नक्कीच, खूप छान सांगितलंय डॉक्टर आपण. पण ही शस्त्रक्रिया करण्याआधी कोणत्या चाचण्या किंवा टेस्ट कराव्या लागतात का? हो, ही शस्त्रक्रिया करण्या अगोदर आपल्याला बऱ्याच चाचण्या ह्या कराव्या लागतात. आपल्याला अगोदरपासनं काही डेफिशियन्सीज आहेत का, लाईक कॅल्शियम, विटॅमिन, मिनरल्स किंवा ह्या ज्या गोष्टी असतात त्यांच्या आपण टेस्ट करतो. म्हणजे जेणेकरून की आपण कमी खायला लागल्यानंतर किंवा बेरियाट्रिक सर्जरी झाल्यानंतर कमी ॲब्सॉर्ब व्हायला लागल्यानंतर अगोदरपासनं असलेल्या डेफिशियन्सीज ह्या ॲग्रावेट नको व्हायला किंवा जास्त प्रमाणात नको व्हायला म्हणून आपण अगोदरपासूनच त्यांचं लेवल्स जे असतात ते मोजतो. आणि जर सपोज त्या कमी असल्या तर खबरदारीचा उपाय म्हणून आपण अगोदरच त्यांचं दुरुस्ती करतो. पण डॉक्टर, ही शस्त्रक्रिया केल्याने आतड्यांचा त्रास, हर्निया, स्टोन, ब्लड शुगर वाढणे किंवा कमी होणे ह्या समस्या उद्भवतात का नंतर? ओके, सांगा. सो आपण तुमचं प्रश्न आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने घेऊयात की ह्या सर्जरीचे काही दुष्परिणाम होतील का किंवा हे सर्जरी केल्यानंतर मला काही अडचण होईल का. आजकाल सगळ्यांच्या लोकांच्या मनात ही भीती असते की डॉक्टर ही सर्जरी फार सेफ आहे का. ओके, ते सगळं असं विचारतात की मला याच्यात जीवाचा काही धोका आहे का. ओके,
तर ही सर्जरी बाकी ऑपरेशन्स करण्यामध्ये जेवढी रिस्क असते तेवढीच रिस्क असते आणि त्याच्यापेक्षा जास्त रिस्क ह्या सर्जरीमध्ये नाही आहे. जसं जसं सायन्स पुढं गेलं, प्रगती वाढली, टेक्नॉलॉजीज वाढल्या, जसं जर मी तुम्हाला म्हटलं की अरे 96 साली आलेल्या कॅमेराचा फोन किंवा त्याचं जे रिझोल्युशन होतं आणि आजच्या कॅमेराच्या फोनचं रिझोल्युशन यामध्ये फार फरक आहे. टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे. ओके, त्याच्यात सेफ्टी फीचर्स खूप यायला लागलेत. तसं ह्या सर्जरीमध्ये सुद्धा आपण जे इन्स्ट्रुमेंटेशन यूज करतो, लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिक सर्जरी हे फार पुढे गेलेले आहेत. त्यामुळं त्यामध्ये होणारे कॉम्प्लिकेशन्सचं प्रमाण हे फार कमी प्रमाणात झालेलं आहे. ओके, त्यामुळं हे सर्जरीचे सेफ्टी मार्जिन हे खूप वाढलेलं आहे. त्यामुळं बाकी नॉर्मल जसं मी तुम्हाला सांगितले की जे साधं ऑपरेशन तुम्ही करण्यात जेवढी रिस्क असणार आहे तेवढीच रिस्क ह्या ऑपरेशनमध्ये सुद्धा असते. आता आपण विषय घेऊयात की कॉम्प्लिकेशन्सचा. याच्यात या सर्जरीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स होतात का? हो, देर इज नो सर्जरी विदाउट कॉम्प्लिकेशन्स. ओके, तर या सर्जरीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स हे होऊ शकतात. आता कॉम्प्लिकेशन्स आपण बघायचं झालं तर ते जनरली एक शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म ह्या दोन गोष्टी होतात. ओके, तर जसं मी सांगायचं शॉर्ट टर्ममध्ये म्हणजे इमिजिएटली हॉस्पिटलमध्ये असताना कॉम्प्लिकेशन्स होण्यामध्ये ही एक 2-3 प्रामुख्याने हे कॉम्प्लिकेशन्स असतात. ज्याच्यात आपण म्हणतो की ॲनास्टोमोस्टिक म्हणजे की आपण जिथं आतडीला आतडी जोडलेली असते किंवा कातडीचे काही भाग जोडलेले असतात त्या पार्ट्समधनं लीक होणं, जसं पाईपलाईनमध्ये लीक होण्याची शक्यता असते तसे या जोडमधनं पण कुठल्याही GI सर्जरीमध्ये लीक होण्याची शक्यता असते किंवा ब्लिडिंगची शक्यता असते. आणि प्रामुख्याने की ज्या वेळेस आपण एका लठ्ठ माणसाचं ऑपरेशन करणार असो, ज्यावेळेस ते सतत बेड रिडन असतात तर त्यांच्यामध्ये DVT म्हणजे पायामध्ये रक्ताची गाठ होण्याची आणि ती फुफ्फुसापर्यंत जाण्याची जी प्रक्रिया असते त्याला थ्रोम्बोएम्बोलिझम म्हणतात. ह्या गोष्टींची शक्यता असते. पण हा प्रॉब्लेम त्या ऑपरेशनशी रिलेटेड नसून मेनली हा लठ्ठपणाशी रिलेटेड असतो. म्हणजे उद्या जर ते नी रिप्लेसमेंट सर्जरी करायला गेले तरी त्यांना ही असणारी रिस्क ही एवढीच असते. म्हणून बऱ्याच वेळा की नी रिप्लेसमेंट किंवा बाकी सर्जरी करण्या अगोदर वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. आणि वजन कमी केल्यानंतर की जे दुसरं ऑपरेशन असतं ते केलं तर त्यामध्ये असणारी जी रिस्क असते, जो धोका असतो तो कमी होतो. म्हणून बऱ्याच वेळा की नी रिप्लेसमेंट अगोदर सुद्धा बेरॅट्रिक सर्जरी करण्याचं ॲडवाईस केलं जातं. खूप छान डॉक्टर, आपण या शस्त्रक्रियेविषयी आता आपण बोललात खूप, पण शस्त्रक्रियानंतर त्या व्यक्तीचं वजन किती कमी होत आहे आणि पुन्हा वाढू नये यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे? अच्छा, काय सांगा? ओके, आता बऱ्याचदा आपण म्हणतो की वजन कधी कमी होणार हा फार छान प्रश्न आहे. ओके, आपण म्हणतो की अरे आज मी ऑपरेशन करून आलो आणि डॉक्टर उद्या माझं काय 20-25 किलो वजन कमी झालेलं असेल का? आपण तुम्ही ऑपरेशनमध्ये काय ते काढून टाकणार का? नाही, आपण असं काहीही करत नाही. ओके, वजन कमी होण्याची ही एक लॉंग टर्म प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. ओके, हे वजन कमी होण्यासाठी साधारणतः 1 वर्ष 1.5 वर्षाचा वेळ लागतो. ओके, हे ऑपरेशन केल्यानंतर पहिल्या महिन्यापासून साधारणतः एक 4-5 किलोच्या ॲव्हरेजने प्रत्येक महिन्यात हे वजन कमी होत असतं. ओके, आणि साधारणतः 1-1.5 वर्षानंतर की जेव्हा आपली बॉडी ह्या सगळ्या गोष्टींना ॲडजस्ट होते त्यावेळेस हे वजन स्थिरावतं. ओके, नक्कीच डॉक्टर, आता आपण जे सांगितलंय, पण ही शस्त्रक्रिया जसं आपण पहिले बोललात की 50-60 वर्ष वयाच्या व्यक्तीला ही शस्त्रक्रिया केल्या जाऊ शकते, तसंच ओबेसिटीचं प्रमाण हे लहान मुलांमध्ये पण जास्त आहे. तर लहान मुलांसाठी पण ही शस्त्रक्रिया उपयुक्त आहे का? हो, पण लहान मुलांमध्ये सुद्धा ही शस्त्रक्रिया उपयुक्त असते. पण आपण काही स्पेशल केसेसमध्येच ती करतो. त्याच्यामध्ये आपण लहान मुलांचं वाढतं वय लक्षात घेतो, त्यांचे हार्मोन्स लक्षात घेतो, त्यांची बोन ग्रोथ किंवा बाकी मॅच्युरिटी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घ्याव्या लागतात. त्याचबरोबर आपल्याला त्यांचं थरो इव्हॅल्युएशन पहिल्यांदा करावं लागतं की त्यांचं वजन का वाढतं. त्या वजन वाढण्यामागे काही जेनेटिक सिंड्रोम्स असतात किंवा दुसरे काही घटक आहेत का, आहार सोडून त्याची ॲक्टिव्हिटी किंवा त्याला काही प्रकारचे आजार आहेत का ज्यामुळे हे वजन वाढतंय हे बघणं फार गरजेचं असतं. ओके, आणि त्यामुळे त्यानंतर काही सिलेक्टेड केसेसमध्ये आपण एक साधारणतः 12-14 वर्षाच्या वरती हे ऑपरेशन्स आपण करू शकतो. ओके ओके, बॅरेटिक शस्त्रक्रियेनंतर वजन वाढणं हे सामान्य गोष्ट आहे असं आता आपण बोललात. शिवाय या शस्त्रक्रियेचे दुष्परिणाम लहान मुलांमध्ये दिसून येतील का? कारण लहान मुलं आहेत, ते वेट करेक्ट किंवा वजन व्यायाम वगैरे करत नाही आहेत. बरं,
तर लहान मुलांमध्ये बघितलं तर उलट ते फार छानरित्या रिस्पॉन्ड करतात ह्या सर्जरीनंतर. ओके, काही गोष्टी असतात लहान मुलांमध्ये की बेसिक त्यांचं मन किंवा मानसिक संतुलन किंवा ह्या गोष्टींवरती ह्यामध्ये फार लक्ष द्यावं लागतं. कारण की त्यांचा शरीराचा आकार या किंवा काही होणाऱ्या मुलांचं चिडवणं यामुळे त्यांच्यामध्ये काय एक न्यूनगंड निर्माण झालेला असतो, जेणेकरून त्यांच्या ॲक्टिव्हिटीज ह्या बऱ्यापैकी कमी झालेल्या असतात. जसं मी सांगितलं की त्या अगोदरच त्यांना काही मेडिकली जसे किंवा जेनेटिक्स किंवा बाकी काही प्रॉब्लेम्स आहेत का ते बघणं गरजेचं असतं. पहिल्यांदा तर त्यांना एक सायकोलॉजिकली ट्रीट करून काउन्सिलिंग करून आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो वेगळ्या रीतीने हे बघणं फार गरजेचं असतं बिफोर सर्जरी ऑल्सो. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर वजन किती वर्ष नियंत्रणात राहू शकते, काय सांगाल याविषयी? हा फार छान प्रश्न विचारला आणि तुम्ही जसं मगाशी म्हटलात की वजन परत येऊ शकतं का. ओके, सो ह्या ऑपरेशन्स नंतर साधारणतः एक 4-5 वर्ष तरी वजन परत येत नाही. ओके, ते साधारणतः एका फेजला राहतं. त्यानंतर थोड्याफार प्रमाणात स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी ह्या प्रकारात थोडंफार वजन हे परत यायला लागतं. पण वजन परत येणं हा जो प्रकार आहे हा सर्जरीपेक्षा किंवा त्याच्या प्रकारापेक्षा पेशंटच्या सवयींवरती जास्त अवलंबून असतं. ओके, कारण की तो त्याच एन्व्हायरमेंटमध्ये राहत असतो, त्याच सगळ्या गोष्टी खात असतो. जर आपण ते जसं सांगितलं की डाएटिंग केलं नाही, डाएटिंग म्हणजे कमी खाण्यापेक्षा की पथ्य पाळणं, ओके, हे महत्त्वाचं आहे. सपोज मी सांगितलं की आपण एक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी केलेली आहे आणि आपण त्यांना फक्त एक समजा 100 ml 150 ml पर्यंत फक्त फ्लुइड अलाउड करतोय. पण ती व्यक्ती जर फक्त एक गुलाबजाम किंवा असे एकदम हाय कॅलरीजवाले किंवा खूप गोड स्वीट्स पदार्थच खाणार असेल तर दे कॅन बीट द सर्जरी. कारण की त्यांच्या शरीरामध्ये तेवढ्या प्रमाणात त्या कॅलरीज जात असतात आणि हळूहळू आपण केलेल्या सर्जरीचा परिणाम हा कमी होत असतो. नैसर्गिकरित्या आपलं शरीर कमी खाल्ल्यानंतर सुद्धा त्या गोष्टींना ॲडजस्ट करायची सवय करत असतं. हे निसर्ग आहे. निसर्गाने आपल्याला फार चांगली देणगी दिलेली आहे ऑफ ॲडजस्टेबिलिटी. म्हणून 4-5 वर्षात आपलं शरीर जे आहे ते ॲडजस्ट व्हायला लागत असतं. तर त्याच वेळेस आपलं डाएटचा पॅटर्न बदलणं, सातत्याने आपल्या डायटिशियन आणि सर्जन यांच्या संपर्कात राहून आपल्या सगळ्या गोष्टींना मॉडिफाय करणं हे गरजेचं असतं. आणि त्याप्रमाणे आमच्याकडे बरेच पेशंट्स आहेत जे 15-20 वर्षांपासून सतत वजन कमी करून आहेत. ओके, खरं तर बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया याविषयी खूप सारे प्रश्न आहेत, पण आता वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. तोपर्यंत पाहत रहा लक्षवेध. पुन्हा एकदा स्वागत लक्षवेध या कार्यक्रमात. बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया या विषयावर आपल्याशी चर्चा करत आहेत बॅरिएट्रिक सर्जन डॉक्टर सदाशिव चौधरी. डॉक्टर, आपण आतापर्यंत शस्त्रक्रियेचा फायदा आणि दुष्परिणाम याविषयी सांगितले. ही शस्त्रक्रिया जास्त वजन असलेल्या व्यक्तींना नक्कीच एक वरदान साबित होऊ शकते. डॉक्टर, ही शस्त्रक्रिया जशी व्यक्तीवर केल्या जाऊ शकते तशी प्राण्यांवर सुद्धा केल्या जाऊ शकते का? हो, आपल्याकडं अशा शस्त्रक्रिया प्राण्यांवरती सुद्धा झालेल्या आहेत, डॉग्सवरती झालेल्या आहेत, कुत्र्यांवरती झालेल्या आहेत. याची काही उदाहरणं पण आहेत, न्यूजपेपर्समध्ये पण हे आलेलं आहे. ओके, तर ह्या शस्त्रक्रिया प्राण्यांवर सुद्धा केल्या जाऊ शकतात. प्राण्यांमध्ये सुद्धा ओबेसिटी असू शकते? नक्कीच. आपण त्यांना काय खायला देतो, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज किती आहेत किंवा त्यांना असणारे आजार, यामध्ये प्राण्यांमुळे सुद्धा हे आजार, लठ्ठपणा असण्याचा आजार हा असू शकतो. डॉक्टर, आतापर्यंत आपण बरेचशा सर्जरीचे प्रकार सांगितले आहेत, पण हे थोडंसं वेगळं कॉस्मेटिक विषयी विचारते. लायपोसेक्शन हे वजन कमी करण्यासाठी दुसरा पर्याय असू शकतो का? शिवाय लायपोसेक्शन, टमीटक आणि बॅरिएट्रिक सर्जरी या तिन्ही सर्जरीमध्ये काय फरक असू शकतो, काय सांगाल याविषयी? फार सुंदर प्रश्न आहे. मला बरेच जण विचारतात, डॉक्टर लायपोसक्शन म्हणजेच बॅरिएट्रिक सर्जरी का हो? तर उत्तर हे अजिबात नाही आहे. अच्छा, ओके. लायपोसक्शन हा फक्त पोटाचा किंवा एखाद्या ठराविक ठिकाणी चरबी कमी करण्यासाठी एक सुईने केलेलं जे ऑपरेशन असतं त्याला आपण लायपोसक्शन असं म्हणतात. ते की जे चरबी ओढून काढते. ओके. सो पण त्याचप्रमाणे टमीटक म्हणजे हे जे असतं की फक्त की लटकणारी जी कातडी असते पोटावरची, तर त्याला आपण कट करून परत शिवतो. ओके. आणि एक सरळ त्याला फ्लॅट स्किन करतो, त्याला आपण टमीटिक म्हणतो.
हे दोघंही कॉस्मेटिक सर्जरी या प्रकारात मोडणारे प्रकार आहेत. ओके, पण बेरियाट्रिक सर्जरी ही मेटाबॉलिक सर्जरी आहे, जेणे तुमच्या शरीरातलं मेटाबॉलिझम हे बदलणार आहे. पण बेरियाट्रिक सर्जरी हे ओव्हरऑल पूर्ण शरीराचं मधून जे आहे चरबीचं प्रमाण हे कमी करतं. नक्कीच. थोडक्यात म्हणजे लायपोसेक्शन आणि टमी टक या दोन्हीला पर्याय म्हणजे बेरियाट्रिक सर्जरी ही बॉडीसाठी खूप छान शस्त्रक्रिया आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. डॉक्टर, बेरियाट्रिक शस्त्रक्रिया केल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नये ज्याच्यामुळे वजन वाढणार नाही, याविषयी आपण काय सांगाल? बेरियाट्रिक सर्जरी केल्यानंतर ज्या वेळेस आपण म्हणतो की कुठले पदार्थ खाऊ नयेत, तर त्यात प्रामुख्याने आपण जे म्हणतो एअरेटेड ड्रिंक्स, म्हणजे जसं की थम्सअप, कोका कोला किंवा सोडा, हे जे प्रकार आहेत तर ते आपण बेरियाट्रिक सर्जरी नंतर वर्ज्य करतो, ते घ्यायला नाही हवेत. त्याचप्रमाणे हाय इन कॅलरी जे फूड असतं, फॉर एक्झाम्पल स्वीट्स, चॉकलेट्स, तर ह्या गोष्टींचं आपण सेवन करू नये बेरियाट्रिक सर्जरी नंतर, हे सांगितलं जातं. त्याचप्रमाणे वेळोवेळी आपण आपल्या डायटिशियनला, आणि स्पेसिफिकली बेरियाट्रिक डायटिशियन्स जे बेरियाट्रिक सर्जन्स बरोबर काम करतात किंवा ज्यांना बेरियाट्रिक सर्जरी केल्यानंतर देण्यात येणाऱ्या डाएटचा अनुभव आहे, अशा लोकांकडून आपण जे डाएटिंगचं जे आहे ते वेळोवेळी आपण तपासणी करून घ्यावी. त्यात प्रामुख्याने आपण हाय प्रोटीन डाएट, लो कॅलरी डाएट, असे वेगवेगळे हे प्रकार असतात, तर त्या प्रकारात आपण ते अन्न पदार्थ खायला हवेत. त्यालाच आपण म्हणजे योग्य प्रमाणात आणि योग्य फूड खाणं, यालाच आपण डाएटिंग म्हणूयात. ओके, खूप छान. म्हणजे थोडक्यात बेरियाट्रिक शस्त्रक्रिया केल्यानंतर सुद्धा जे डॉक्टरांनी डाएट दिलं ते फॉलो केलं तरच वजन नियंत्रणात राहू शकतंय असं. बरोबर, अगदी बरोबर. बेरियाट्रिक सर्जरी फक्त ही तुम्हाला मिळालेली संधी आहे, जे वजन तुम्ही नॉर्मल पद्धतीने कुठल्याही डाएट, एक्सरसाइज किंवा मेडिसिन किंवा कुठल्याही प्रकारे कमी करू शकत नाही. ते वजन कमी झाल्यानंतर ते टिकवणं आपल्या हातात असतं. एखाद्या जाड महिलेने ही शस्त्रक्रिया केल्यास तिला वंध्यत्व येऊ शकतं का, काय सांगाल? तर इनफॅक्ट मी असं म्हणेल की ज्या महिला जाड असतात किंवा ज्यांना ओबेसिटी आहे, अशा महिलांमध्ये वंध्यत्वाचा प्रकार म्हणजेच इनफर्टिलिटी, की ज्यांना मूल न होण्याचा प्रकार जो असतो हा जास्त प्रमाणात असतो. ओके, आणि त्यांना नेहमी त्याच्याबरोबर PCOD हा नावाचा प्रकार असतो, आणि अशा लोकांना आपण नेहमी वजन कमी करण्याचा सल्ला देतो. तर बेरियाट्रिक सर्जरी अशा महिलांसाठी वरदान आहे, आणि त्यानंतर बेरियाट्रिक सर्जरी केल्यानंतर त्यांचं वजन कमी झाल्यानंतर किंवा PCODचा त्रास कमी झाल्यानंतर त्यांना मूल होण्याची शक्यता ही जास्त असते. ओके, सो त्यामुळे ते प्रेग्नंट नंतर राहू शकतात. एकंदरीत बेरियाट्रिक शस्त्रक्रिया ही जाड असलेल्या व्यक्तींसाठी वरदानच साबित होईल. खूप छान सांगितलं डॉक्टर आपण. यानंतर त्या पेशंटनी कोणती काळजी घ्यावी ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर? बेरियाट्रिक सर्जरी झालेल्यानंतर की घ्यायची विशेष काळजी म्हणजे की त्यांचं खाणं आणि ते काय खातात, माइंडफुल इटिंग, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. त्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स हे नसतात. बरेच लोक विचारतात, डॉक्टर मी बाईक चालवू शकेल का, डॉक्टर मी फुटबॉल खेळू शकेल का, किंवा मी माझ्या जिममध्ये जाऊ शकेल का. तर इनफॅक्ट आपण बेरियाट्रिक सर्जरी केल्यानंतर आपण ऑन द डे 0 त्याच दिवसापासून त्यांना चालवतो. दुसऱ्या दिवसापासून ते हॉस्पिटलच्या पूर्ण कॉरिडॉरमध्ये फिरत असतात. ओके, आणि दुसऱ्या दिवशी ते घरी जातात, आणि त्यानंतर आपण त्यांना नेहमी ॲक्टिव्ह राहण्याचा सल्ला देतो. डॉक्टर, एखाद्या तरुण किंवा जाड महिलेने ही शस्त्रक्रिया केल्यानंतर गर्भधारणा किती महिन्यांनी, किती वर्षांनी करावीत, असं काही आहे का? हो, आपण त्यांना एक सल्ला देतो की बेसिकली शस्त्रक्रिया केल्यानंतर 1 ते 1.5 वर्षापर्यंत साधारणतः वजन स्थिरवण्यासाठी लागतं, आणि त्या पिरियडमध्ये होणाऱ्या अप अँड डाऊन्सपेक्षा आपण त्यांना सांगतो की साधारणतः 1-1.5 वर्षानंतर त्यांचं वजन स्थिरावल्यानंतर ते साधारणतः प्रेग्नंट राहू शकतात. बेरियाट्रिक शस्त्रक्रियेचे सक्सेस रेट किती आहेत, काय सांगाल याविषयी? ओके, सक्सेस रेट आपण असंच कुठल्या पद्धतीने कुठल्या मापाने मोजतोय त्याच्यावरती अवलंबून असतो. ओके, पण तसं म्हणायला गेलं तर आपण जर या शस्त्रक्रियेचं पर्सेंटेज वाईजच बोलायला गेलो तर इट इज 95 to 100% सक्सेस.
शिवाय या शस्त्रक्रियेचा खर्च किती येतो सामान्यतः भारतामध्ये? ओके, हा शस्त्रक्रियेचा खर्च वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने असतो. त्यामध्ये आपण कुठल्या प्रकारचे स्टेपलर्स किंवा कुठल्या प्रकारची शस्त्रक्रिया करतो त्याच्यावरही अवलंबून असतं. ढोबळ मानाने आपण बघायला गेलं तर एक साधारणतः 3.5-4 लाखापासून या सर्जरीची किंमत 8-10 लाखापर्यंत कुठेही जाऊ शकते. पण साधारणतः एक आपण अंदाज पकडून करायचं चाललं तर भारतामध्ये ऑन अन ॲव्हरेज की ह्या सर्जरीची किंमत एक साधारणतः 4-5 लाखापर्यंत स्लीव गॅस्ट्रेक्टॉमीसाठी हा येणारा खर्च असतो. ओके ओके. पण ही शस्त्रक्रिया सर्वसामान्यांना परवडणारी नाही, यासाठी मेडिकल पॉलिसी किंवा गव्हर्नमेंटच्या काही योजना आहेत का? ओके, सो पहिली गोष्ट आपण ज्यावेळेस म्हणतो की ही सर्जरी सर्वसामान्यांना परवडण्यासारखी नाही आहे, आपण जर त्यांचा महिन्याचा खर्च मेडिसिन्सचा किंवा बाकी गोष्टींचा आणि पुढे येणाऱ्या कॉम्प्लिकेशन्सचा जर मोजला तर ही शस्त्रक्रिया नक्कीच कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. म्हणजे ते पुढं होणारा तुमचा बराच खर्च वाचतो आणि किंवा बाकी गोष्टींना ब्लड प्रेशर किंवा डायबिटीसवर होणाऱ्या औषधांचा खर्च हा सुद्धा बऱ्यापैकी प्रमाणात असतो. तुमचा दुसरा प्रश्न की ह्या शस्त्रक्रियेसाठी काही गव्हर्नमेंट स्कीम्स किंवा अवेलेबल आहेत का, तर CGHSमध्ये ही शस्त्रक्रिया काही सरकारी हॉस्पिटल्समध्ये ही केली जाते. त्याचप्रमाणे आता इन्शुरन्समध्ये ही सर्जरी केली जाते. IRDAIच्या नवीन गाईडलाईन्सप्रमाणे ही सर्जरी ज्यांचा BMI हा 40पेक्षा अधिक आहे आणि ज्यांचा BMIला 35पेक्षा जास्त आहे विथ कोमॉर्बिडिटीज त्यांना ह्या सर्जरीची कॅशलेसमध्ये परवानगी मिळते. ओके, त्याच प्रमाणात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा इन्शुरन्स हा 4 वर्ष जुना असणं या गाईडलाईन्सप्रमाणे आवश्यक आहे. तर हे तुम्ही तुमच्या इन्शुरन्स एजंटबरोबर बोलून बघू शकता की ही सर्जरी म्हणजे त्याच्यासाठी की तुम्हाला कॅशलेस फॅसिलिटी अवेलेबल आहे किंवा नाही आहे. नक्कीच ही योजनेविषयी आपण ज्या सांगितलं आपल्या प्रेक्षकांना या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. डॉक्टर, आपण आपल्या प्रेक्षकांना आता जाता जाता काय सल्ला द्याल तंदुरुस्त राहण्यासाठी किंवा शरीराची कशी काळजी घ्यावी जेणेकरून वजन कंट्रोलमध्ये राहील, काय सांगाल याविषयी? ओके, सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन द क्युअर. म्हणून की वजन वाढू न देणं हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, हे याच्यासाठी आपल्याला माइंडफुल ईटिंग ह्या गोष्टीवरती आज फार लक्ष द्यावं लागणार आहे. हे धावत्या युगामध्ये हे स्विगी आणि झोमॅटोच्या जमान्यात आपण सकाळपासून रात्रीपर्यंत उठसूट कधीही खातो. आपल्या खाण्याच्या वेळा नाहीत, आपण योग्य काय खातो ते बघत नाही. रात्री 12-1 वाजतासुद्धा आपण स्विगी झोमॅटोवरती ऑर्डर करून मागवतो. तर आपली तरुणाई आणि मध्यमवयीन सगळेच जण ह्या आजाराच्या विळख्यात पडत चाललेल्या आहेत. तर आपल्याला यापासून मुक्त व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की आपल्याला आपल्या मनाचा निर्धार करणं गरजेचं आहे किंवा माइंडफुल ईटिंग. प्रत्येक गोष्ट खाताना ही गोष्ट मी खाणं गरजेचं आहे का, ही माझ्या शरीरासाठी आवश्यक आहे का, किंवा आता इज इट रिक्वायर्ड, हे जे ह्या प्रश्नाचं उत्तर जरी सुद्धा तुम्हाला प्रत्येक वेळेस किंवा हा प्रश्न जरी तुम्ही स्वतःला विचारत राहिलात तरी तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहू शकतं. साखर ही एक वजन वाढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं शक्यतो जास्त गोड न खाणं, कमी गोड खाणं आणि नियमित व्यायाम करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ॲक्टिव्ह राहणं फार गरजेचं आहे. नक्कीच, थोडक्यात म्हणजे आज आपण व्यायाम, जिम, डाएट हे सर्व करूनही वजन कंट्रोलमध्ये येत नाही. म्हणून बेरॅट्रिक शस्त्रक्रियाद्वारे वजन किती आणि कसे कमी होऊ शकते आज डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेच आहेत. डॉक्टर, आपण वेळात वेळ काढून येथे आलात. लठ्ठपणा शस्त्रक्रियेद्वारे कसे कमी करता येऊ शकते आणि याचे फायदे, दुष्परिणाम याबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगितले, याचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन भागात तज्ज्ञ डॉक्टरांसह. तोपर्यंत पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.